शब्दाला धार सत्याची। मंत्र म्हणजे अख्ख्या देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा ग्रोथ इंजिन, संपूर्ण विकासाचा असणारा हा प्रकल्प आहे। त्यामुळे राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आपण ऐकलं असेल, अजितदादांनी खूप स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या। काँग्रेस राष्ट्रवादीने समृद्धी मार्गाला विरोध केला होता आणि त्यांनी मोकळ्या मनाचा माणूस आहे, मोकळ्या मनाने सांगितलं आम्ही विरोध केला होता, आम्ही रिट पिटिशन दाखल केली होती, मोठमोठे वकील तयारी केले होते, पण मुख्यमंत्री महोदयांनी 5 स्वेच्छा खरेदी जाहीर केली, ज्याला द्यायचे त्यांनी यावं, भूसंपादन नाही, आणि 5 पट रेट, जमिनीचा रेट, त्याच्याबरोबर विहिरीचा रेट, घडघड असेल, ताल असेल त्याचा रेट, सपराचा रेट, घराचा रेट, जेवढं काय शेतकऱ्यांचं झाडांचा रेट, जे नुकसान होत आहे त्या सगळ्याचं एकत्रित करून त्यांनी रेट डिक्लेअर केला। आणि अजितदादांनी सांगितलं की आम्ही सगळे बसत राहिलो कोर्टात आणि सगळे लोक गेले पळून, आणि मुख्यमंत्री महोदयांनी 701 किलोमीटरमधला समृद्धी मार्ग 3 महिन्यामध्ये लँड एक्विशन नाही, स्वेच्छा खरेदीने झाला। मला खात्री आहे जेव्हा कुठच्याही शेतकऱ्याचं नुकसान न करता चांगल्यात चांगले रेट, 1 एकर जमीन गेली तर तो 5 एकर जर विकत घेऊ शकत असेल पुरंदरलाच, अडचण काय? त्यामुळे पण लोकांना विश्वासात घ्यावं लागेल। सरकारला मी आता ते बाजूला बसून त्यांना ते सांगितलं की MIDCच्या कायद्यानुसार जर ॲक्विशन केलं तर कंपल्सरी भूसंपादन होईल आणि शेतकरी मरून जाईल। जागा कुठली नेमकी? जागेवरती नाही, जागेचं आता त्यांनी सांगितलं जेवढ्या परमिशन झालेल्या आहेत सगळ्या परमिशन या पहिल्या जागेवर झालेल्या आहेत, त्यामुळे कन्फ्युजन नाही त्याच्यामध्ये। लोकांना, शेतकऱ्यांना 100% विश्वासात घेऊन गरज पडली तर जे काही सुशिक्षित काही लोक आहेत मला येऊन सगळे सांगतात ना आम्ही द्यायला तयार, पहिली जमीन मी द्यायला तयार, असं एक चांगला शिक्षक माझ्याकडे येऊन बोलतो। आणि खरेदी विक्री होते आहे ना तिथे, अगदी कचऱ्याच्या भावाने होत आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। तसाच मी मुख्यमंत्र्यांना तेच म्हटलं, स्वेच्छा खरेदी ठेवा, भूसंपादन नाही, कंपल्सरी भूसंपादन नाही, रेट डिक्लेअर करा, ज्याला द्यायची असेल तो देईल, नाही द्यायची असेल तर नंतर बघू मग काय करायचं। पण स्वेच्छा खरेदी दिली तर शेतकऱ्यांचे प्रचंड फायदे होतील, पुढच्या पिढ्यांचे फायदे होतील, एअरपोर्ट देखील होईल, आणि एअरपोर्ट झाल्यानंतर सगळ्यात इमिडिएट फायदा कोणाला आहे? एखादं धरण झालं तर त्याचा फायदा 300 किलोमीटर लांब शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना होतो, पण एअरपोर्ट जिथे झालं आहे तिथल्या जमिनींचे रेट, तिथले भाव, तिथे व्यवसायाच्या संधी, बिल्डिंगच्या संधी, शाळा बांधण्याच्या संधी सगळे माझ्या पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांना मिळणार आहे। त्यामुळे 100% बेनिफिट इज देअर विथ पुरंदर। आताच उद्योजक यायला लागलेत बापू, तिथं बरेच उद्योजक बरेच अडाणी खरेदी करतोय, बरेच बळकावण्याचे प्रकार देखील सुरू असल्याची माहिती मिळते। जमिनी बळकावण्याच्या प्रकाराला मी आळा घातला। मी आमदार झाल्याबरोबर व्याजाचे धंदे करणारे लोक 10% महिन्याला, 5% महिन्याला जमीन खरेदी करून उलटं करून घ्यायची। 1 कोटीची जमीन असेल तर 50 लाख 10% व्याजाने द्यायचे, 50 लाख दुसऱ्या कोणाच्या नावावर ट्रान्सफर करून घ्यायचे। सगळे धंदे बंद पाडले आहेत मी, आज कुणाची हिंमत नाही, आणि माझा पुरंदर गोरगरीब शेतकरी जो आहे ना तो कर्जमुक्त झाला आहे। आता सावकार बोलतो बाबा तक्रार नको करू, एक काम कर, तू जेवढे पैसे दिले आहेत ना व्याजाचे ते सगळे मुद्दलमधून वजा करून द्यायचे असतील तर दे, नाही तर नको देऊ, पण तक्रार करू नको। त्यामुळे आमदार झाल्यानंतर सगळ्यात चांगलं माझ्या हातून, काल बघा ना 32 लाखाच्या कर्जापायी आमचा तुकाराम महाराजांचे 11वे वंशज इतका चांगला तरुण बळी गेला मी म्हणेल। अगदी तीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे, कोणी बोलायला तयार नाही। मी आमदार असताना सुद्धा 2-3 गोष्टी केल्या होत्या, पण त्यावेळेस दडपशाही करून त्या केस दाबल्या होत्या। जेजुरीला झाली होती, जेजुरीला राणे करून एक शेतकऱ्याने आत्महत्या, जमीन परत दिली, जमीन पैसे दिले, व्याज दिले तरी जमीन परत केली नाही म्हणून त्याने आत्महत्या केली। मस्को पवार नावाचा दिव्याचा सरपंच, त्याने आत्महत्या केली। त्यामुळे अशा अनेक गोष्टी काही माहीतसुद्धा पडत नाहीत। ही प्रायव्हेट खाजगी सावकारी 10% महिन्याची ही पूर्ण। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।